परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य राम भरोसे असल्याचे उघड झाले आहे। एकट्या पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची तब्बल 2600 पेक्षाही अधिक पदं रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवून घेण्यासाठीच गुरुच नाही, शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। एकीकडे खाजगी इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मिळत असलेल्या सुविधा व शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या शाळांमध्ये जात आहेत। अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली मुलांची पटसंख्या घटत असल्याचे पाहावयास मिळत आहे। असे असताना देखील या शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील 1ली ते 5वी आणि 1ली ते 8वी पर्यंत असलेल्या या वर्गांसाठी अवघे 1 ते 2 शिक्षकच कार्यरत असून या शिक्षकांवर सध्या अतिरिक्त ताण पडलेला पाहायला मिळतोय। त्यातच एका शिक्षकाला 4 ते 5 वर्ग सांभाळावे लागत असल्याने या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। पालघर जिल्हा निर्मिती होऊन 10 वर्षे उलटली तरीही येथे शिक्षकांची कमतरता कायम असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे।